अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मार्ग मोकळा. 1. अहवाल सादर आणि स्वीकार. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल स्वीकारला असून यामुळे राज्यातील अनुसूचित जातींमधील विविध घटकांना त्यांच्या लोकसंख्येनुसार आणि मागासलेपणानुसार न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2. 40 वर्षांच्या संघर्षाला यश. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा हा लढा गेल्या 40 वर्षांपासून सुरू होता. या लढ्याचे प्रणेते लोकनेते मधुकरराव कांबळे साहेब आणि क्रांतीसूर्य बाबासाहेब गोपले साहेब यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आणि 3 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे हे फलित असल्याचे मानले जात आहे. 3. उपस्थित मान्यवर. या ऐतिहासिक प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनीत्राताई पवार, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार अमित गोरके यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, अश्विनी भिडे आणि प्रधान सचिव हर्षदीप कांबळे उपस्थित होते. पुढील पाऊल मंत्रिमंडळ बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्वाही दिली आहे की आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या अहवालावर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राज्यामध्ये लवकरच अ, ब, क, ड वर्गीकरण लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल. या निर्णयाचे महत्त्व. समान संधी. अनुसूचित जातींमधील अशा जाती ज्यांना आत्तापर्यंत आरक्षणाचा पुरेसा लाभ मिळालेला नाही, उदाहरणार्थ मातंग समाज व इतर लहान जाती, यांना या वर्गीकरणामुळे स्वतंत्र कोटा मिळू शकेल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत वेगवान आणि महत्त्वाचे आहे. ही बातमी अनुसूचित जातींमधील वंचित घटकांसाठी मोठी दिलासादायक ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष आगामी मंत्रिमंडळ बैठकीकडे आणि निर्णयाच्या अधिकृत अंमलबजावणीकडे लागले आहेत. संपादक आनंद भालेराव, लहुजी क्रांती न्यूज.